हातनूर धरण अथांग सागरासारखं निळ्याशार पाण्याने व्यापलेला हा हातनूर धरणाचा परिसर बघून मनाला जणू एक आगळीवेगळीच चाहूल मिळते. चला तर मग आज बघूया हा हातनूर धरणाचा निसर्गरम्य परिसर. नमस्कार मंडळी, आपण आता जात आहोत हातनूर धरणला. बघूया हातनूर धरण, एन्जॉय करूया. काय आहे, कसं आहे हातनूर धरण. चला तर मग. मंडळी, हा होता जवळपास समोरचा व्ह्यू. आपण समोरून कसा दिसतो डॅम वगैरे बघण्यासाठी आपण तिकडे फिरायला आणि फोटो काढायला गेलो होतो. आता आपण जाणार आहोत एक्झॅक्ट डॅमवर. तिथली परमिशन वगैरेची प्रोसेस होईल, त्यानंतर आपण मध्ये जाऊ. चला तर मग. पोहोचलेलो आहोत. त्याला एक्सप्लोर करूया काय काय आहे काय नाही. हे बघ, इथं बघताय तुम्ही, ही कॅनल लाईनसाठी काढलेलं आउटपुट आहे. कॅनल लाईन म्हणजे जो आपल्याला पाट वगैरे, पाटाचं पाणी म्हणतो आपण, ते झालेलं हे कॅनल लाईन केलेलं आहे. आणि त्यानंतर हे बघा इकडे दिसतं आहे. चला आपण हे बॅक कॅमेराने एन्जॉय करूयात. नाही रे, नाही रे. हे बघा मंडळी, कसला भारी व्ह्यू आहे. वाव, जबरदस्त. बघताय मंडळी, कसला भारी फील येतो इकडं. असं वाटतंय की एवढं पाणी आहे. म्हणजे कदाचित बऱ्याच लोकांना जर पाण्याच्या किंवा उंचीचा त्रास असेल तर कदाचित त्यांना मे बी त्यांना एक चक्कर आल्यासारखं होऊ शकतं. बट इकडं एवढी उंची आहे ना, जबरदस्त. एक कुठल्याही बिल्डिंगपेक्षाही कमी नाही. आणि एवढ्या उंचीवर एवढा सगळा पाणीचा साठा हा इकडे सोडला जातो. बघू शकताय, का जबरदस्त व्ह्यू आहे. आणि ते बघा तिकडे चाललंय, डायरेक्ट भिंतीवरनं चालत चालले. आपल्याला पण तिकडनं जायचंय चालत. चला जाऊया आपण, बघूया. चला, कसला भारी फील येतोय. वाव, मस्त. हे बघा, मी याच्यावर चालतोय. हे एकदम बारीक रस्ता आहे जायला बनवलेला. आणि इकडनं आलो. आणि क्लोज ऑफ व्ह्यू बघूया आपण. क्लोज ऑफ व्ह्यू बघूया कसा दिसतो काय वगैरे. चला तर मग. आता मंडळी, जाऊया आपण इकडनं. हे चालतोय मी इकडनं. वाव, काय जबरदस्त पाणी होतंय. आपण जाऊया त्यांच्या जवळ. हे कॅनल हे पाटचं कॅनल वगैरे त्याच्यासाठी काढलेला व्ह्यू आहे.
आणि ह्यानंतर ना इकडे जामाला जातो. हाय, हे बघा जबरदस्त पाणी होतंय. हे मंडळी बघू शकता किती जबरदस्त फोर्स असेल हा. हे बघा, हे कॅनल लाईन इन द सेन्स की आपल्या शेतात वगैरे पाटा थ्रू किंवा लवण वगैरे त्याच्याने जे पाणी येतं ना ते हे येतं ना इथनं इकडे जात असतं. तर तो एक्झॅक्टली त्या कॅनल लाईनसाठी ही एक्झिट दिलेली आहे. हे कंटिन्युअसली चालत असतं हे पाणी. बघा कसं होतंय तिथं. मी झूम करतो. आम्ही तिघं इकडे आलेलो आहोत आणि कदाचित व्हिडिओमधनं फील येत असेल, पण बघा जेव्हा रिअल ह्यावेळेस तुम्ही भेट द्यायला याल इथं इतकं भारी वाटतं. याचा पत्ता मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेल की कसं यायचं वगैरे. हा हातनूर डॅम, तिकडे तुम्ही येऊ शकता. बघा मंडळी, तिकडे डॅम आहे. आपण तिकडे पण जाऊ. ते पण आपल्या ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण. चला तर मग जाऊया. इतकं भारी वाटतं इथं. तुम्ही स्वतः आल्यानंतर न कळेल की भारी इथं वगैरे एकदम मस्त वाटतंय. मस्त फील येतो. आपला हा इकडचा व्ह्यू एन्जॉय झालेला आहे. चला आपण जाऊया आता डायरेक्टली त्या वरच्या साईडला. वर डायरेक्ट तिकडे एकदम भारी व्ह्यू आहे अजून जायला. आणि ॲक्च्युली आपण आधी डायरेक्टली खाली जाऊया जिथं ते पाणी वगैरे वरती ओसंडलत होतं ना, तिथपर्यंत खोलीवर जाऊन आपण बघणार. एकदम जवळून आपण तो व्ह्यू घेऊ आणि त्यानंतर आपण तिकडे वरती जायला फिरायला जाणार. चला तर. कडे उडी मारीन मग मी इथपर्यंत येऊ शकतो म्हणे. एवढी आधी अरे बेकार नाही रे. मंडळी, जगदीश सांगत होता की ह्या प्रेशरमध्ये, ह्या फोर्सच्या पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही किती जबरदस्त पाणी आहे. खूप हाय प्रेशरने हे पाणी जातं आहे. खूप जास्त फोर्स आहे आणि तो इतका एक्सपर्ट आहे पोहण्यामध्ये की तिथनं जर त्याने उडी टाकली तर तो पोहत इथपर्यंत येऊ शकतो. एवढा तो एक्सपर्ट झालेला आहे पोहण्यामध्ये. हे नदी काठचे लोक असेच असतात. इकडे एक मिनिट तर एक्सपर्ट असतात ते पोहण्यामध्ये. तर मी सांगतो की जर जिथं कुठं कुणाला जीव वाचवायचा असेल तर याचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. याला कॉल करायचा, आडारे उडी मारेल आणि डायरेक्ट वाचवेल त्याला. येईल तिथपर्यंत वाट बघायची तुम्हाला तरी पण चला तर आपण एक्सप्लोर करूया पुढची जर्नी. हा आता कॉमेडीचा पार्ट, बट ऍक्च्युली हो त्याला पोहता येतं. हे आहे खरं आहे. रेडी, चला आपण जाऊया खाली. या माझ्या मागे. भारी व्ह्यू इकडे. जबरदस्त फील येतोय. घ्या मग तुमचा मोबाईल. आपलं पायांचं घर पाय थोडे थोडे दूर तर टाका रे. मोकळे सोडणार रे. मोकळे गेली तर गेली पॅन्ट. तो ते पाय चड्डी बोलले का टाकी रे म्हणे.
चला मित्रांनो, चॅनलला गावाकडचे, खेड्याकडचे, तिथले सगळीकडचे